केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला असून यात महामुंबईचे तरुण चमकले आहेत। उतूर येथील रुशाली संतराम कांबळे हिने यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे। विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षीच पहिल्या प्रयत्नात तिने हे यश प्राप्त केले आहे। देशभरातून तब्बल 15 लाख विद्यार्थ्यांमधून तिने 310वा रँक क्रॅक केला आहे। रुशालीचे मूळ गाव उतूर असून तिचे वडील संतराम कांबळे कामानिमित्त नेरूळ येथे राहतात। नेरूळ येथील सेंट ऑगस्टिन हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण व फोर्ट येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये तिचे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे। तिने राज्यशास्त्र विषयातून BA पूर्ण केले आहे। तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। रुशालीने इयत्ता 8वी पासूनच आपण IAS ची परीक्षा द्यायची हे ध्येय निश्चित केले होते। त्यामुळे तिने माध्यमिक शिक्षण घेत असतानाच जनरल नॉलेजचा अभ्यास सुरू केला होता। रुशालीला 10वीला व 12वीला 90% मार्क असून तिने इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घेतला नाही। तिने कला शाखेत प्रवेश घेऊन राज्यशास्त्रातून पदवी संपादन केली व IAS ची परीक्षा दिली व आता IAS झाली आहे। खडतर परिश्रम घेऊन स्वप्न पूर्ण केल्याचे रुशालीने सांगितले आहे। सगळ्यात पहिले तर माझी आईच होती जिने मला UPSC बद्दल सांगितलं। सो त्यांचा मला सपोर्ट खूप जास्त होता। माझ्या वडिलांचा सुद्धा, दोघांनी पण मला नेहमी सपोर्ट केलं। कधी मला घरात काही करायला लावलं नाही। मला नेहमी हेच बोलायचे की तू अभ्यास करत राहा, फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे। मग आज जे मला भेटलेलं आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे। आणि अपार्ट फ्रॉम दॅट मला बार्टीची खूप जास्त मदत झाली। बार्टीकडून मला स्कॉलरशिप भेटलेली मागच्या वर्षी, त्याच्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकली। मला तिकडचं सगळं वातावरण जो असतो परीक्षेचा तो अनुभवता आला। मला तिकडे जाऊन खूप जास्त गायडन्स भेटलं आणि त्याच्यामुळे आज मला ही रँक भेटलेली आहे। इतर मुलांना काय आव्हान करशील, सल्ला देशील? इतर मुलांना हेच सांगेल की हे परीक्षा खूप मोठी आहे, खूप लॉंग जर्नी आहे, इट इज अ मॅरेथॉन। तर मग तुम्ही गिव्ह अप नका करू आणि तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, नक्कीच तुमचं क्लिअर होईल। मग शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।